डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। गेली अनेक वर्षापासून सातत्याने मी गेली 13 वर्षापासून नगरसेवक आहे। त्या दिवसापासून मी इथे महानगरपालिकेमध्ये आईस्क्रीम वाटत होतो। पण मला काही माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि मुलं बाळासह सगळ्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीमध्ये सामील होतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये येतात। जवळजवळ 11 ते 12,000 लोक या दरवर्षी महानगरपालिकेमध्ये 14 एप्रिलला येतात। जूनच्या माध्यमातून येतात। परंतु परिस्थिती अशी आहे, इकडनं गेल्यानंतर घरी जाताना 2-2:30 वाजतात आणि मुलं आणि महिला जेवण न करता झोपी जातात। बाबासाहेब असा हा विचाराचा महामेरू आहे। त्याच्या बाबासाहेबांनी तळागाळील लोकांना अन्नासाठी त्यांनी संघर्ष केला, बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला आणि बाबासाहेबांनी दाखवून दिलं तुम्ही सक्षम म्हणा। तर जो सक्षम वर्ग आहे त्यांनी अशा लोकांना अन्नदान केलं पाहिजे। अन्नदान दिले तर कमीत कमी जेवून जातील, बाल बच्चे आमचे पोरं, लहान पोरं जेवण करून जातील आणि घरी जाऊन बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केली या अनुषंगाने शांत झोपी जातील। हाच आमचा मूळचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला गेल्या वर्षापासून आम्ही सातत्याने जेवणाचं वाटप करतोय। गेल्या वर्षी आमचे 7,500 चे काउंटिंग आम्ही केलं, पण आम्हाला गेल्या वर्षी 7,500 वाटूनही काही लोकांना आम्ही देऊ शकलो नाही। या वर्षी आमचं टार्गेट 10,000 लोकांचं आहे। 10,000 लोकांना अन्नदान करण्याचं आमचं काम आहे। आनंदाने बाबासाहेबांची जयंती आनंदाने साजरी केली पाहिजे आणि त्यामध्ये आमचा खारीचा वाटा असला पाहिजे। हाच आमचा उद्देश आहे। या उद्देशाच्या माध्यमातून आम्ही या अन्नदानाचा कार्यक्रम केला।